आज हे आमचे वडील ट्रॅक्टर घेऊन आले, ऊस आहे प्युअर ऊसामध्ये आणलेत त्यांचा तिथं जिथं प्लॉट घेतला आहे आपण तिथनं ती मोरा म्हशीचं खाद्य येतं पूर्णपणे। मंडळी नमस्कार, सकाळचे 7 वाजलेत आणि मी सध्याला आत्ता आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वज्रे या गावी। स्वामी समर्थ डेअरी फार्म म्हणून 65 गुंठ्यामध्ये हा डेअरी फार्म आहे। जवळपास 200च्या पुढं या ठिकाणी म्हशी आहेत आणि हा दूध व्यवसाय तो वडिलोपार्जित आहे। आणि ज्यांनी हा दूध व्यवसायाचं सेटअप तयार केलं आणि दूध व्यवसाय करावा ही संकल्पना ज्यांच्या मनात आली आणि पुढं मुलांना हा दूध व्यवसाय त्यांनी चालू ठेवला आणि ती आता मुलं बाळं हा दूध व्यवसाय बघतायत। ते आता शेतकरी बंधू माझ्यासोबत आहेत, मामा माझ्यासोबत आहेत। तर मामा प्रथमतः नमस्कार आहे तुम्हाला। नमस्कार। खरं तर तुम्ही कितव्या सालापासून या दूध व्यवसायामध्ये उतरलेला आहात? हे 3 वर्ष झालं। अच्छा, आणि 3 वर्षाच्या अगोदर पण तुमचा पारंपरिक दूध व्यवसाय होता का? होता की। कुठल्या कुठल्या म्हशी ठेवत होतो त्यावेळेस तुम्ही? त्यावेळेला देशी म्हशी 4 गाया ठेवत होतो। त्या 4 म्हशी वर आज जवळपास 200 म्हशी केल्यात तुम्ही? केलेत। सगळं दूध तुम्ही कुठं देताय? वाटमरा। वट्टामरा। काय रुपये भावानी दूध देता? 60 ते 65 रुपये भाव आहे। अच्छा, 60 ते 65 रुपये भाव आहे। आणि तुम्हाला या दूध व्यवसायामधून आणखीन काय काय भेटते? गोबर, शेण काय काय भावाने विकता शेण? हे 6000 रुपये डंपिंग विकतोय। अच्छा, तुम्हाला आता किती मुलं बाळ आहेत? मला 3 आहेत। 3 आहेत। काय काय करतात आता? 1-2 माझी मुलं पुण्याला आहेत। एक बारका मुलगा माझ्यापाशी आहे। अच्छा, तो दूध व्यवसाय पूर्ण बारका मुलगा बघतो? लालका मुलगा बघतोय। अच्छा, शेती चांगली वाटते की दूध व्यवसाय? दूध व्यवसाय चांगला वाटतोय। अच्छा, दूध व्यवसायातून कमाई चांगली होते का? हो, चांगली होते। तुम्ही काय काय काम करता दूध व्यवसायामध्ये? काय कामाचं कुटुंब आमचं सारं त्यात राबल्या जातंय। सारी जण मागं मोरं बघून व्यवस्थित गोठा चालतोय। अच्छा, तुम्ही काय काय करता त्याच्यामध्ये? सकाळमध्ये माझी लेबर लोक येते, ती लेबर लोक आली का आम्ही ट्रॅक्टर घेऊन जातो आणि ती काय असेल ते ऊस म्हणा, मका म्हणा, नेपेरे म्हणा, ते आम्ही 1-3 टन आणून इथं साईडला ठेवतो। अच्छा, जे आता दूध व्यवसाय करणार आहेत होय नवीन, होय, त्या दूध व्यवसाय करणाऱ्याला तुम्ही काय सांगाल? आम्ही काय सांगतो की चांगला फायदा ह्यात आहे आणि तुम्ही करू शकताय, काही सुद्धा अडचण येत नाही। म्हशी एकदम व्यवस्थित सांभाळा, व्यवस्थित राहतात। ते असं म्हणतात किंवा घरच्यांनी एकाने लक्ष दिलं पाहिजे तर व्यवसाय आहे, ते तसं काय आहे का? हाय की, बरोबर आहे की। धंद्याबंदी या घरच्या माणसाने धंद्याला पाठिंबा दिला पाहिजे, देखरेख केली पाहिजे आणि बाह्य लोक आपण चांगली सांभाळले पाहिजे, त्याच्यापासून बाह्य लोक आपल्याला व्यवस्थित साथ देतील। बघू शकता मित्रांनो, तुम्ही तब्बल 150 ते 200 या सगळ्या मुर्रा जातीच्या जातिवंत म्हशी आहेत। एकंदरीत या सगळ्या गोठ्याचा तुम्ही जर परिसर बघितला तर अतिशय भारदस्त या सगळ्या म्हशी आहेत आणि एकंदरीत या सगळ्या म्हशींची क्वालिटी बघा तुम्ही, एकदम टॉप क्वालिटी या सगळ्या म्हशी आहेत। जवळपास 10 ते 18 लिटर दूध देतील इतक्या क्षमतेच्या या सगळ्या म्हशी आहेत। तब्बल या गोठ्यामध्ये 1,500 लिटर दूध या ठिकाणी संकलित होतं। तुम्ही हा गोठा बघू शकता, या गोठ्याचा परिसर बघू शकता, अतिशय टॉप क्वालिटी या सगळ्या म्हशी आहेत मित्रांनो। नमस्ते, माझं नाव परमेश्वर अशोक धुरे पाटील। आज सांगोल तालुक्यामध्ये छोट्याशा खेड्यागावात वज्र्या गावामध्ये हा माझा प्रकल्प आहे मोरा म्हशीचा, श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म वज्रे। आज माझं 4 विभाग आहेत, त्याच्यामध्ये हा फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4। फेज 4चं काम चालू आहे, ते बी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया। 300 म्हशीचा क्षमतेचा गोठा जे आहे ती माझ्यापाशी तयार आहे। त्याच्यामध्ये आता माझ्याकडे तब्बल 200 म्हशी आहेत माझ्याजवळ ऑलरेडी आणि 35 ते 38 म्हशी विक्रीसाठी आणलेले आहेत। तेही विक्रीचा जी सेक्शन आहे माझं हे फेज 1मध्ये मी काम करतो ह्याच्यामध्ये आणि लाईव्हमध्ये मिल्किंग बी चालू आहे माझ्या इथं। आता ही मोरा म्हशीचं जे आहे दूध हे आपण लाईव्हमध्ये काढणार आहे। आता हे जर आपण पिल्लू सोडत आहे बच्चा, ती बी बघून घ्या तुम्ही, येऊ दे चला। आता ही 5 ते 6 म्हशीच्या दारात चालू करणार आहे आपण लाईव्हमध्ये। टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत मोरा म्हशी। ही टायमाला कमीत कमी 7.5 ते 8 लिटरच्या आसपास मायलेज देणारे आहेत। आता ही जी म्हस आहे टायमाला हिचं 7 लिटर दूध निघणार। ही जी मुरा म्हस आहे ही बहुरी म्हणतात याला हरियाणामध्ये, आणि आपल्या इकडे ही
तिला चांगली टॉप क्वालिटीची समजली जाते। हा भवरी म्हशीचं दूध आहे, चांगल्या क्वालिटीचं दूध आहे तिचं। आता सध्या आहे का नाही ही आपल्याला 7.5 ते 7 लिटरवरती दूध देते। आता लाईव्हमध्ये बघा तुम्ही, 4 साडा जे आहे, पुट्टा बघा, चेहरा बघा, कशी म्हस आहे देखण्यापणे, दिसायला म्हस कशी आहे ती बघा तुम्ही। भवरी म्हस म्हणतात याला। त्यांच्या या गोठ्यामधला फेज 1 मधला हा विभाग बघू शकताय। तो जो विभाग आहे तो विक्री विभाग आहे। म्हणजे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना जातीवंत मुर्रा जातीच्या म्हशी पाहिजे त्या म्हशी विक्रीसाठी हा फेज त्यांनी केलेला आहे। आणि या फेजचा तुम्ही एकंदरीत परिसर बघा किती स्वच्छ आहे। आणि आता त्या फेज मधील ज्या काही म्हशी आहेत त्या म्हशींची लाईव्ह मिल्किंग या ठिकाणी चालू आहे आणि गोठा अतिशय स्वच्छ आहे। आता ही भैया या ठिकाणी दूध काढत आहेत। तुम्ही बघू शकता या म्हशींच्या सडातील अंतर कशा प्रकारचा आहे आणि किती सोप्या पद्धतीनं या धारा निघत आहेत। धारांचा आवाज बघू शकताय तुम्ही कसा आहे मित्रांनो। आणि आता हे धारा या ठिकाणी ही भैया काढत आहेत। गोठा किती जर मोठा असला तर स्वतः मालक झटल्याशिवाय काही नाही। गोठा कितीही मोठा लोक करतील पण स्वतः मालक आहे। सकाळी पहाटे 3 वाजता उठतो आणि बायांबरोबर आपलं धारा काढत बसतो मी। म्हणजे तेवढंच हाताचं प्रॅक्टिस बी होतंय आणि मदत बी होते आणि आपलं व्यायाम बी होतोय आणि लक्षही राहते गोट्यावरती। ये आइटम जो है पकाया गया है, कम से कम 3 से 4 घंटा इसको पकाने में लगता है। इसमें देने के बाद जो है जानवर जो है पशु जो ट्रेस में रहता है लारी से उतरने के बाद उससे राहत मिलता है। इधर का मौसम हो गया, खाना हो गया, पानी हो गया, ये चेंजिंग होता है ना, वो चेंजिंग का ये सेटिंग करने के लिए मसाला बनाया जाता है। और ये देने के बाद जो है भैंस का इधर का मौसम, पानी, खाना, रहन सहन पकड़ में आ जाता है। और इसमें जो है गुड़ है, मेथी है, हलिया है, तेल है, मोटी इलायची है, सौंफ है, जीरा है और ये क्या बोलता है, अब इतना का तो दाम नहीं बता सकता हूँ। बाकी ये बहुत सौदा कीमती है। ये अभी 16-17 हज़ार के बना हुआ है। 5 से 6 घंटा पकाने में लगेगा। एक भैंस को ये समझिए कम से कम 250 से 200 ग्राम मिलता है और हर एक 10 दिन पर मिलता है। और कम से कम ये खुराक 3 बार डालने पड़ता है। 3 खुराक पड़ने के बाद पशु जो है फ्रेश हो जाता है। शेणाचा स्टोर आहे मित्रांनो या ठिकाणी। किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी शेण स्टोर करून ठेवलेला आहे बघू शकताय। आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचं खत ते या ठिकाणी तयार करत असतात। आणि मध्ये आता जो काय मशीनचा पडलेलं जे शेण आहे ते शेण या ठिकाणी स्टोर केलेलं आहे त्यांनी। मित्रांनो बघा, शेणखत हे चांगल्या क्वालिटीचं मुर्रा मशीनचं शेणखत आहे। चांगल्या पद्धतीने त्यांना खत दिलेलं शेणखत जे आहे प्युअर म्हशीचं शेणखत आहे आपल्यापाशी। ह्याच्यामधून आपण पूर्णपणे आउट केलेलं असतं। हे चांगल्या पद्धतीने लेर लावतो, वाळवतो आणि मग विक्री करतो। ह्याची कमीत कमी 6,500 ते 7,000 रुपये ट्रॉलीनं आपण सेल करतो इथून। चांगल्या पद्धतीने शेणखत कुणाला जर पाहिजे असेल आमच्या सांगोला तालुक्यामध्ये तर त्यांना आपल्यापाशी 1 नंबर क्वालिटीचं तुम्हाला शेणखत मिळून जाईल। या ठिकाणी आपलं दूध उत्पादक होत असताना चांगल्या पद्धतीनं फायदा म्हटलं तर शेणखतामधून फायदा आहे। गेल्या वर्षी आपण 16 ते 17 महिन्याचा शेणखत विकला, ते कमीत कमी 55 ते 60 लाखाच्या आसपास शेणखत विकला होता। आणि त्याच्यानंतर आपण हे जे गोठं बांधलेत ते ह्याच्यामधल्या कमाईमधले आणि दुधाच्या कमाईमध्ये आज हे एवढं माझं जवळजवळ 62 गुंठ्याचा शेड आहे। 4 प्लॅटफॉर्म आहेत माझ्यापाशी। त्या प्लॅटफॉर्मवरती आपण हे पैसे काय, आपले पैसे काय, दुधाचे पैसे काय असे मिळून ही व्यवसायामध्ये मी गुंतवणूक केलेली आहे। जनावराला ऊस ही घालू नका म्हणतात। ऊस ही कंपल्सरी तुम्ही वापर करा। त्याच्यामध्ये मका मिसळा, त्याच्यामध्ये नेफेर घास मिसळा, काय मिसळा, ही त्याच्यापासून दूध आपल्याला भरपूर मिळतात। त्याच्यापासून कॅल्शियम आपल्याला भरपूर मिळतात। त्यांनी आत्ताच ऊस आणलेला आहे। आता हे ऊस जनावरांना घालतात। इथल्या म्हशी ज्या आहेत त्या म्हशींना हे ऊस बारीक करून दिलं जातं। आता शेतावरनं हे मामा या ठिकाणी ऊस आणलेले आहेत आणि आता ते ऊस खाली टाकत आहेत बघू शकता मित्रांनो तुम्ही। हेच ऊस बारीक करून जनावरांना दिलं जातं। या ठिकाणी बघा आता लाईव्हमध्ये मिल्किंग केलेली आहे आपण। चांगल्या पद्धतीने म्हशी 6-7 लिटरच्या बारड्या बी भरलेत आपल्यापाशी चांगल्या पद्धतीनं। आणि हे गोठा आपण खरेदी विक्री करत बी असताना आणि स्वतः माझा व्यवस्थापनाचा पहिला गोठा आहे, परत त्याच्यानंतर आपला खरेदी विक्रीचा गोठा आहे।
आणि नंतर कसं आहे माहिती आहे का, ह्या सिस्टीममध्ये जो खरेदी विक्रेती करत असताना चांगल्या पद्धतीनं मी सेटअप करतो. सेटअप झाल्यानंतर मग मी परचेस करतो. आता सेटअपचं बघितलं असेल तुम्ही की चांगल्या पद्धतीने मी तिथं चांगल्या एक 36 प्रकारचं त्याच्यामध्ये आपण शिजवलेलं आहे. ते 2 टाईम 3 टाईम त्या म्हशीला खाल्ल्यानंतर ते सेटअप आपला चांगल्या पद्धतीने बदलतो. त्यांचा कोटा साफ होतो. त्यांचं पाणी, शेण, चारा हे चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट होतो. त्याच्यानंतर म्हस दुधावरती वाढवली जाते. दूध वाढल्यानंतर मग ती म्हस आपण 1 टाईम 2 टाईम 3 टाईम जी शेतकऱ्याला आपण दाखवणार आहे, ज्यानं म्हस घेतली आपल्याकडं त्याला दाखवून मग नंतर आपण ती म्हस सेल करतो. आपण दूध काढणी झालेली आहे. आत्ता बघू शकता हे दूध काढलेले जे सगळे भैया आहेत, आता ते 1 बाय 1 हे आपले जे दूध काढलेले बकेट आहेत ते बकेट घेऊन आत्ता ते जात आहेत. आता हे सगळी भैया बघू शकताय त्यांनी जे काढलेलं दूध आहे ते दूध या ठिकाणी घेऊन ज्या ठिकाणी कॅन आहेत त्या कॅनच्या ठिकाणी हे सगळं दूध या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि या कॅन हे सगळं जे दूध दिसतंय तुम्हाला ह्या कॅनमध्ये भरलं जातं आणि भरलेलं कॅन आणि मार्केटला घेऊन जातात मित्रांनो. आणि आपलं आता दूध काढून झालेलं आहे. पूर्णपणे दूध काढून झालेलं आहे. साधारण 1450 ते 1500 लिटर दूध आहे आपलं दिवसाचा संकल्प. आणि ह्याचा भाव जे आहे आपल्याला 60 ते 65 रुपयाच्या आसपास आपल्याला मिळतो. चांगल्या पद्धतीनं मोरा म्हशीचं दूध मिळतं आणि क्वालिटीनं चांगलं जातं आपलं. किती स्वच्छ दूध आहे आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही पुढेही देतो की लहान पोरं खाणार आहेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सेटअप करून आपण पुढं सप्लाय करतो दूध. बघा आता लाईव्हमध्ये बघताय तुम्ही म्हस आत्ता ज्येष्ठ गेलेली आहे. ही म्हस आपल्याकडे आता दुसऱ्यांदा म्हस येलेली आहे. आपली चांगल्या क्वालिटीची म्हस आहे. मोरा म्हस बघा किती लोटा बिटा कसा चांगल्या पद्धतीने बनवला आहे. हिची क्षमता साधारण आहे का नाही 15 ते 16 लिटर द्यायची क्षमता पाठीमागं होती आपली. आणि आत्ता बघा ह्याच्यामध्ये आहे का नाही आपल्याला 1 लिटर 1.5 लिटर वाढेल अशी अपेक्षा ही माझ्या घरच्या गोट्यामधली. चांगल्या क्वालिटीने हिनं 2 टाईम 4 टाईम आपल्याला दूध दिलं. गेल्या वेळेस बी आपल्याला 14-15 लिटरचं मायलेज दिले. आता 1 1.5 लिटर ते 2 लिटरनं वाढेल अशी माझी अपेक्षा आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे स्वच्छता केली जाते. दररोज गोठा स्वच्छ धुतला जातो मित्रांनो. बघू शकता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो चारा बारीक करण्याचं काम चालू आहे. आता ओला आणि सुका चारा या ठिकाणी या मशीनच्या द्वारे बारीक होतो आहे. हा चारा कशा प्रकारे बारीक होतो बघू शकता मित्रांनो तुम्ही. अतिशय बारीक हा जो चारा बघू शकताय किती व्यवस्थितरित्या झालेला आहे. किती बारीक चारा त्यांनी केलेला आहे बघू शकताय. हा ठिकाणी दुसरी म्हस बघा चांगल्या क्वालिटीची आहे. ती बी दुसरी येताची. पलीकडची जी 3 थानी आहे ती पहिल्या येताची आहे. अलीकडची बहुरी ही कमी लोकांना मिळते. बहुरी म्हस हिचं दूध खायला आणि टॉप क्वालिटीचं दूध आहे हिचं. ही चांगल्या पद्धतीनं आपण तिला ठेवण बिवण कसे बघा तिचा बांधा बघा काशीची ठेवण कशी चांगल्या क्वालिटीची म्हस अशा खरेदी करत असताना शेतकऱ्याला फार थोडं बघणं गरजेचं आहे की बाबा खरेदी विक्रेतीचा माणूस कसा करतो की कसा आणून विकतो. आपला पुढं बिझनेस दूध काढायचा बिझनेस आहे. त्यातून आपण थोडंसं घडेल तसं लोकांना थोडं मार्गदर्शन देऊन त्या ठिकाणी आपण त्यांना परचेस बी करतो चांगल्या पद्धतीने म्हशी. या ठिकाणी आता बघा पलीकडची जी म्हस आहे ती 18 ते 19 लिटर दुधावरती आहे सध्या. आणि अलीकडची आहे ती 16-17 लिटरवरती दुधावरती म्हस आहे. हे टॉप क्वालिटीचं ब्रीडिंग आहे हा मोरा. या ठिकाणी बघा तुम्ही कशा टॉप क्वालिटीच्या ब्रीडिंगच्या म्हशी आहे ती. लोटा बघा तिचा कसा दिसतोय तुम्हाला. थानाचा डिस्टन्स बघा. दुधाची कॅपॅसिटी याची फुल चांगल्या पद्धतीने आपण ठेवलेली आहे. हे बघा दुसरे आता जे आहे कास बघा तिची कशी टॉप क्वालिटीची ठेवलेली आहे ठेवण. थानाचा डिस्टन्स बघा किती पद्धतीने चांगला आहे. पुढे रिंग बघा बांधा बघा तिचा हाईट बघा. गरम हो जाएगा जल्दी ला दोनों के जोड़ा करके एक फेरा लगा फटाक बोल. आता सध्या ही पहिल्या वेतावरची म्हस आहे आपली. पहिल्या वेतावरती म्हस आहे. 3 साडी म्हस आहे. ही 3 थानाची म्हस आहे. 3 थानाची म्हस असताना देखा बघा ही अशी कुणाकडे कमी वेळात ही म्हस लोकांना मिळते. मी टॉप क्वालिटीची म्हस आहे. पहिल्या वेताची म्हस आहे ही बघा. 3 साडाची थानाची म्हस आहे. ही खरेदी करत असताना चांगल्या पद्धतीने मला बी मिळाली आहे. आणि हीच पुढं आपण लोकांना आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगल्या पद्धतीनं. 3 थानाची म्हस अशी कुणालाच मिळणार नाही कुठं असं मला वैयक्तिक वाटतंय. पण माझ्याकडे टॉप क्वालिटीची रेडी आलेली आहे. कशा क्वालिटीची सड आहेत बघा. तिची पुट्टा बघा कासाचा ठेवण बघा कशी आहे त्याची.